हाय हॅलो नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. बघा मी इथे छोले करते. तुम्हाला रेसिपी दाखवण्यासाठी नाही, तर मी आज सकाळी ना डब्बे करते ना खानावळीचे, ते डब्बे सोडायला गेलेली, तर मी आणलंय ते तुम्हाला दाखवते. हे बघा, हे आणलंय मी. कांदा कट करायचं, छोटे छोटे तुकडे करायचे आणि त्याच्यात टाकायचं. ते तर माहितीच असेल तुम्हाला, ऑनलाईन मिळतं. हे बघा, हे सकाळीच मी घेऊन आले आणि सांगते छान आहे, पण धागा तुटल्यावर काय उपयोग नाही, टाकून द्यायला लागेल. पण मी म्हटलं 100 रुपये इकडे तिकडे जातातच, त्यामुळे मी घेतलं हे तात्पुरतं. आता धागा असा ओढायचा, तो धागा तुटला की सगळं संपला बाजाराचा. तर हे तसं काय उपयोगाचं नाही भांडं, ते असं दाबायचं असतं आणि कांदा चिरायचं असतं, ते खूप छान असतं. हे एवढं काही हे नाही मला वाटलं चांगलं, कारण ह्याचा धागा गेला की सगळं ते जागेवर पडून राहिलं असं. तर मग मी डबा सोडायला गेली तर आणलं होतं आणि तुम्हाला दाखवते. सकाळी खिचडी झालेली आहे, आज संकष्टी आहे. संकष्टीच्या खूप खूप शुभेच्छा. तर हे बघा, असंच संकष्टीची मी खिचडी केली होती सकाळी. परत हे बघा, हे असं कांदा बारीक होतो, छान होतो, सगळं मिळून येईल असं होतं. हे बघा, एकदम बारीक 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 होतं सगळं, कांदा, टोमॅटो, मिरची, लसूण. आणि इथे करते मी छोले. तर हे बघा, गॅस चालू ठेवला होता, तेल तापलंय छानपैकी आणि तेल तर तापलंय. छोले मी शिजवून घेतले होते, सकाळीच शिजवून ठेवून गेली होती, डब्याला जाते बी. भात आहे. तर हे बघा, छोले ना चांगले शिजवायचे, एकदम बारीक, हातावर चेपले पाहिजे. हे बघा, फुटले पाहिजे हातावर असे, तर त्याच्यात चांगला मसाला घुसतो. तर हे बघा, इथे काय करते, हा मी कांदा, टोमॅटो, लसूण, आलं असं सगळं भाजून मिक्सरला बारीक करून घेतलेले, पेस्ट करून घेतले. ह्याला म्हणतात कोकणातला मसाला, आमच्या पद्धतीचा. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. तर हे बघा, इथे मी तेल तापायला ठेवलं होतं, कढीपत्ता टाकते आणि तिखट टाकते. हे बघा, तिखट टाकलंय, हे माझा घरगुती मसाला आहे. हळद टाकली आहे आणि किचन किंग मसाला टाकलाय आणि थोडंसं हिंग टाकते. हे बघा, आणि छानपैकी हा मसाला टाकून त्याला कलर येईपर्यंत परतायचं. हे बघा, आज उपवास आहे आमचा, पण मी संध्याकाळसाठी करून ठेवते आणि 2 माणसं घरात जेवायची आहेत, 2-3 माणसं, त्याच्यामुळे मी हे सगळं करून ठेवते. हे बघा, असं छानपैकी हा मसाला करायचा आणि इथे मीठ टाकायचं. थोडीशी किंचित तुम्हाला साखर हवी असली तर टाकायची. मी प्रत्येक स्वयंपाकात टाकते, कारण मी डबे बनवते, ते आहेत ब्राह्मण, त्यामुळे मी ते टाकते. तरी मी इथे साखर टाकते, ही बघा थोडीशी, कारण त्याला असं छान गोड असा तिखट गोड असा छान ट्विस्ट येतो, त्याच्यामुळे मी हे टाकते. तर हे बघा, याला असं छान कलर आलेला आहे आणि याच्यात टाकणार आहे छोले. हे बघा, छानपैकी असे छोले टाकले. चला, एक ह्याला उकळी काढूया छानपैकी आणि मग छान शिजतील त्याच्यात. ते जे वाटण आहे ते घुसलं पाहिजे त्याच्यात, एकदम असं रस्सेदार झाले पाहिजे. तर हे बघा, रोज रोज उठा, कामं करा, सकाळी तेच काम चालू असतं बायकांचं, बाकी काही नसतं. बघा, तेच 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 काम करायचं, उठायचं, स्वयंपाक करायचा, जेवायचं, हेच चालू असतं.
हे बघा छान छोले शिजले, अगदी छान उकळी येते बघा, अशी आली पाहिजे आणि त्याच्यात हा मसाला असा घुसला पाहिजे आणि असं मस्त वास येतोय ना छान, एकदम घुमघुमाट सुटलाय. त्याच्यावर पुरी सोबत, भाकरी सोबत, चपाती सोबत खूप छान लागतात. भाकरी सोबत नाही एवढे छान लागत, पण चपाती आणि कुलचा असेल ना तर खूपच छान लागतं. हे बघा मस्त असं वाटण बिटण घुसलेलं आहे, छोले पण छान शिजलेले आहेत. चला तर मग या जेवायला. असं असं वाढते तुम्हाला पळी पळी छानपैकी. मला माझ्यापेक्षा दुसऱ्याला जेवण घालायला आवडतं खूप. दुसऱ्यानं खाल्लं तर खूप छान वाटतं, भारी वाटतं म्हणजे असं. तर हे बघा असं छानपैकी केलंय. हे बघा इथं खिचडी घेते, चहा गरम करायला ठेवलाय, मस्तपैकी चहा पिते छानपैकी. तर हे बघा मध्ये मध्ये व्हिडिओ येत नव्हते कारण का खूप कामं असतात, पर्सनल गोष्टी असतात, खूप त्रास असतो, संकट असतात मध्ये मध्ये येणारी, त्यामुळे मध्ये व्हिडिओ पोस्ट केले नव्हते 2-4 दिवस. तर असं काय नाही मला की मला काय असं पैसे मिळायला हवे, तसं काही नाही, टेन्शन नाही. काम केल्याशिवाय काय मिळत नाही ते मला माहिती आहे, त्यामुळे कामावर जास्त भर देते, व्हिडिओवर नाही. एक हौस म्हणून करते हे सगळं. असं छान वाटतं म्हणजे मोबाईलवर दिसते किंवा हे करणं, हे खाण्याचं दाखवणं, हे छान दिसतंय ना म्हणून करते. तुम्हाला लाईक करा म्हणत नाही मी, तुमचा प्रश्न आहे. पुढे न्यायचं नाही न्यायचं हा तुमचा प्रश्न आहे. तुम्ही करायचं नाही करायचं मी सांगू शकत नाही. स्किप करा, व्हिडिओ बघा असं सांगू शकत नाही मी. तुमच्या मनावर आहे काय करायचं ते. तर हे बघा असं घेते आणि खायला जाते. आता भूक लागली खूप.